राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अनावधानाने प्रफुल्ल पटेलांचं नाव येतच कसं? भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट सवाल. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. या निधनानंतर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून जोरदार चर्चा सुरू झाली. त्यातच भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असल्याचं म्हटलेलं आहे. त्यानंतर माध्यमातून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कुणीही पाटील असावा, पटेल नसावा असं म्हणत भूमिका मांडली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. आता त्यावर शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी भूमिका मांडली आहे. मुलाखतीला पियुष गोयल यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांचं अनावधानाने नाव आल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता भरत गोगावले यांनी यावरून सुनील तटकरेंना टोला लगावला आहे. अनावधानाने नाव येतच कसं असं म्हणत मंत्री गोगावले यांचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यावरून सुनील तटकरेंना टोला लगावला. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, अशी चर्चा असताना पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावाबाबत स्पष्टीकरण दिलं. पियुष पटेल यांच्या तोंडून प्रफुल्ल पटेलांचं नाव अनवधानाने गेलं आहे असं म्हटलंय. परंतु त्यावरून भरत गोगावले यांनी तटकरे यांना टोला लगावला. पूर्वकल्पी ठरलेले असताना असं अनवधानाने नाव कसं येतं असा सवाल गोगावलेंनी उपस्थित केला. अजितदादा निघून गेलेला अजून 12 दिवस देखील झालेले नाही, तोवरच सगळ्या पदांच्या नेमणुका सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, रायगड.